नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी. श्वेतावळ यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर माझ्या वाचनात आलेली वाट पाहणारं दार म्हणजेच आई ही कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते आहे. तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूयात. प्रत्येक घराला वाट पाहणारं एक दार असतं. प्रत्येक घराला वाट पाहणारं एक दार असतं. खरंच सांगते त्या दाराचं नाव आई असतं. खरंच सांगते त्या दाराचं नाव आई असतं. उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं. उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं. प्रत्येक घराला वाट पाहणारं एक दार असतं. वाट पाहणाऱ्या या दारेला आस्थेचं मैरपी तोरण असतं. वाट पाहणाऱ्या या दाराला आस्थेचं मैरपी तोरण असतं. घराच्या आदरातिथ्याचं ते एक परिमाण असतं. घराच्या आदरातिथ्याचं ते एक परिमाण असतं. नीतिमत्तेच्या उंबरठ्या आड मर्यादेचं त्याला भान असतं. नीतिमत्तेच्या उंबरठ्या आड मर्यादेचं त्याला भान असतं. प्रत्येक घराला वाट पाहणारं एक दार असतं. प्रत्येक घराला वाट पाहणारं एक दार असतं. दारिद्र्याच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसतं. दारिद्र्याच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसतं. कोत्या विचारांच्या वाळवीनं ते कधी सडत नसतं. कोत्या विचारांच्या वाळवीनं ते कधी सडत नसतं. ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नसतं. ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधीच फुगत नसतं. प्रत्येक घराला वाट पाहणारं एक दार असतं. सुना नातवंडांच्या आगमनाला ते नेहमीच भाकर तुकडा घेऊन सज्ज असतं. सुना नातवंडांच्या आगमनाला ते नेहमीच भाकर तुकडा घेऊन सज्ज असतं. लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट करून देणारं असतं. लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट करून देणारं असतं. व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते जरबेनं ताळ्यावर आणतं. व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते जरबेने ताळ्यावर आणतं. प्रत्येक घराला वाट पाहणारं एक दार असतं. मित्रांनो, उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा. मित्रांनो, उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा. उपहासाची करवत या दारावर कधीच चालवू नका. उपहासाची करवत या दारावर कधीच चालवू नका. मान अपमानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधीच मारू नका. मान अपमानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधीच मारू नका. स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधीच ठोकू नका. स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधीच ठोकू नका. घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीला आणू नका. घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळीला आणू नका. धन्यवाद.